पप्पा टॅक्सी मत चलाना, मैं आपको मदत करेगी. ती गेली. त्या जागेवर माझा एक मुलगा आहे. जर माझ्या मुलाला कुठेतरी गव्हर्नमेंटला ठेवलं तर मला आधार भेटेल. एक सामान्य टॅक्सी चालक काय करणार? मीडियामध्ये नाही जाऊन आपला दर्द बोलू शकत, लीडर लोकांकडे जाऊन मी सांगू शकत नाही, तर मी नक्की करू काय? शेवटी मम्मी आणि पप्पा जर नाही असले असते तर आम्हाला कोण बघितलं असतं? एक बहीण आणि भाऊजींनी. आता बहीणच गेली माझी आणि मम्मी ICUला ॲडमिट आहे, तर आमचा काय होणार आहे? जर आम्ही हॉस्पिटलला गेलो नसतो, बॉडी क्लेम नाही केला असता, तर लावारिस मध्ये गेली असती. पेपर नाही झालेले, बॉडी पूर्ण लोकांची झालेली आहे. हे कसं? आमचा दुःख न भरण्यासारखं आहे. माझी तर बहीण गेली. 4 जीव गेलेत आणि उपमुख्यमंत्री गेलेत आपले, तर ही गलती थोडी असू शकते. नाही, हे तर तपासचा भाग आहे ना. आमच्याकडे आयडिओ आहे. आता आम्ही मीडियामध्ये नाही जाणार, कुठल्या राजकीय नेत्याकडे नाही जाणार, तर मदत करणार कोण आणि आम्हाला मदत भेटणार कुठून? VRS कंपनीवर कारवाई न करण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे कोणता राजकीय दबाव असू शकतो? हो, 100% आहे. त्यांच्या मागे षडयंत्र आहे खूप. त्यांना कोणाचा तर सपोर्ट आहे, लय मागे सपोर्ट आहे त्यांना, VK सिंग सरांना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याच्या अपघातात त्यांची फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या अपघाताला आता नवीन वळण आलेलं आहे. पिंकी माळी यांचे बंधू करण माळी यांच्या आरोपानुसार VRS कंपनीने त्यांना धमकी देण्यात आली असून त्याचप्रमाणे त्यांना असं सांगण्यात आलंय की तुम्ही मीडियापासून देखील दूर राहा. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्यांना धमकी कोणी दिली, कशी दिली, कशा प्रकारे दिली, या सर्वाचा संदर्भ आणि याच संदर्भात आपण आज थेट संवाद साधणार आहोत करण माळी यांच्याशी. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे. तर दादा, नेमकं तुम्हाला धमकी कोणी आणि कशा प्रकारे दिली? पहिली गोष्ट, मला मी फोन केलेला की पिंकीचा इन्शुरन्सचा आणि कॉम्पेन्सेशनचा काय आहे, ते कधीपर्यंत येणार आहे. तर ते मला काय बोलले की तुम्ही भरपूर लूज स्टेटमेंट देताय न्यूजमध्ये, का अजितदादांना न्यूजवाले आणणार आहे काय, का तुम्हाला प्रेसवाले पैसे देणार आहेत काय, तुम्ही न्यूजमध्ये काही बोलू नका, न्यूजवाल्याशी लांब राहा, आणि मी तुमचं जे पण मुंबईमध्ये आलो तर तुम्हाला पर्सनली मी भेटणार पण, आणि हे लवकरात लवकर मी प्रोसिजर पण करणार. त्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं, व्हिडिओ माझ्याकडे रेकॉर्ड होता, त्यांनी सांगितलेलं की सुमित कपूर जे पायलट आहेत उन्होंने प्लेन ठोक दिया, विजिबिलिटी दिखी नाही तो पुन्हा चले जाते. हे सगळं माझ्याकडे रेकॉर्डमध्ये आहे. आणि एका इंटरव्ह्यू मी त्यांचा पहिल्या दिवशीच पाहिलेला, जेव्हा 28 तारखेला हे झालेलं, त्यांनी काय बोललेलं की त्यांना एक्सपिरियन्स आहे, पायलट एक्सपिरियन्सनुसार काम करत आहे. 16 आवर्स 15 आवर्सचा पायलटला आणि को पायलटला एक्सपिरियन्स होता. त्यानंतर त्यांनी मला का असा स्टेटमेंट दिला की पायलटने ठोक दिया करके. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. तर तुमच्याकडे पूर्ण पुरावा आहे, व्हॉइस रेकॉर्ड आहे तुमचा. व्हॉइस रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मग तुम्ही हे बोलताय ते पुराव्यानिशीर बोलताय? पुराव्यानुसार बोलतो. आणि मी रोहित दादांना पण हे बोललेलो की असा असा मला फोन आलेला. आणि माझी मम्मी सुश्रुत हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्या दिवशी भरपूर लेट झालेला आहे. मी डॉक्टरचा वाट बघत होतो. 10-11 वाजता मला फोन आलेला VK सिंग सरांचा, आणि ते व्हॉट्सअप कॉलिंग केलेले मला. तर व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डवरती होत नाही. तर त्यांनी मला काय बोललेलं की तुम्हारे पप्पा क्या कर रहे न्यूज में, कुछ भी बोल रहे. आणि त्या दिवशी खरं माझ्या पप्पाने VSR कंपनीच्या बाबतीत काही तसं बोललेलं नव्हते. मी त्यांना घरी येऊन बोललो की तुम्ही का असा बोलतायत, बहीण गेली, शेवटी आपल्याला पण इन्शुरन्स जे येणार आहेत ते पण नाही येणार, कारण की ते लोक मोठे लोक आहेत. आपल्याला गरीब मध्ये आपल्याला ते काढावा लागेल, कारण हे लोक असे पैसे देणार नाही. त्यानंतर त्यांनी मला फोन केला. मी बोलो सर 2 मिनट के लिए मेरी बात सुनो, मैं आपको बताना चाहता हूँ कुछ. तब मला बोलते हैं कि मेरे को आपकी कोई बात नहीं सुननी, मेरे को आपका बात सुनने के लिए मैंने बैठा नहीं हूँ. तब मैं भी बोलो कि आप मेरा बात सुनने के लिए बैठे नहीं हो, तो मैं अपना बात किसको बताऊंगा. आप मेरा बात नहीं सुनोगे तो मैं भी मतलब नाही आपसे बात करके. आणि मी फोन कट करून दिला कॉल. त्यानंतर त्यांचे HOD आहेत, त्यांना मी बोललेलो की असा बाबतीत मला फोन करतायत, मला असा बोलतायत, मीडियापासून लांब राहा. आणि मी रोहित दादांना पण हे सांगितलेले. बस.
तर तुम्हाला जी ही VRS कंपनीकडून तुम्ही बोलताय धमकी आली, तर तुम्ही ह्या बाबतीत पोलिसांना काही तक्रार वगैरे केली? तक्रार नाही दिलेली मी, फक्त जे रोहित दादा करतात प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या बाबतीतच आम्ही त्यांच्यावरती आहे. तुम्ही आता रोहित दादांबद्दल बोलताय, तर रोहित पवारांनी आता वारंवार ते जे पुरावे सादर करतायत, मात्र ते पुरावे सादर करूनही त्यांच्यावर काही कारवाई होत नाहीये त्या अपघातावर, तर ह्यावर तुमचं म्हणणं काय? त्यांच्यावरती का त्यांचा कोण ऐकत नाही तर आमचा काय ऐकणार कोण? आम्ही तर लय लहान लोक आहेत. मग VRS कंपनीवर कारवाई न करण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे कोणता राजकीय दबाव असू शकतो? हो 100% आहे. त्यांच्या मागे षडयंत्र आहे खूप. त्यांना कोणाचा तर सपोर्ट आहे, लय मागे सपोर्ट आहे त्यांना, VK सिंग सरांना. आणि जे जय पवारनी व्हिडिओ पोस्ट केलेला इंस्टाग्रामवरती ते रोहित सिंग सरांचा, जे आहेत रोहित सिंग झोपत होते ते पण मी बघितलं. को पायलट कसे झोपू शकतात प्लेनमध्ये? बरोबर. मग आता तुम्ही जसं बोललात की त्यांनी सांगितलं की मीडियाशी संवाद साधू नका, म्हणजे VRS कंपनीने कोणतंही वक्तव्य न करता सांगितलं की प्रसिद्ध माध्यमांशी किंवा राजकीय नेत्यांपासून दूर राहावा किंवा काय वक्तव्य करू नका. ते बोलले नाही, मला बोलले फक्त मीडियापासून तुम्ही लांब राहावा. कारण आम्ही मीडियाला का जातोय? 28 तारखेला माझी बहीण गेली. आज गेल्या 2 महिने झाले. माझ्या बहिणीचं काम अजूनपर्यंत झालं नाही, ना कॉम्पन्सेशनचा झाला ना इन्शुरन्सचा झाला. अजून किती वाट बघायचा? सरकारकडनं पण काय झाला नाही. आणि जेवढा आवाज ते आहेत की पिंकी माली अजितदादांचा पूर्ण खाली जात आहे, वरपर्यंत जात, त्यामुळे आम्ही न्यूजमध्ये बोलतोय. कुठे बोलणार अजून आम्ही? तुमचा रोहित पवारांशी काय संवाद झाला तरी? मी रोहित पवारांशी संवाद नाही झाला, त्यांच्या PA सोबत संवाद झाला माझा. मी त्यांना हे सगळे बोलले की मला VK सिंग असं तसं बोलतोय. ते बोलले मला काय ते हाय लिगल डॉक्युमेंट वगैरे तुमचे काय ते सेंड करा फक्त मला. मी त्यांना सेंड केला. ते जे करतात आम्ही 100% त्यांच्या मागे सहमत आहोत. आणि जसं की असं सूत्र मिळालेल्या माहितीनुसार की आमदार अमोल मिटकरी हे तुम्हाला भेटायला आले होते, तर त्यांच्याशी तुमचा काय संवाद झाला काका, तुम्ही सांगू शकाल? मी आज सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये, माझ्या मिसेसचं आज ऑपरेशन होता, त्यांच्या बॉडीला इन्फेक्शन होतं, तर मी तिकडं उभा होतो. तर गर्दी बघितली, मी तिथं चौकशी केली की कोण आ राहिला आहे करके. तर मग तिथं माहिती पडलं, हॉस्पिटलचे स्टाफ बोलले की अमोल मिटकरी साहब आ रहे. मग मी खाली थांबलो. मग मी मिटकरी साहेब मला बोललो की पिंकी माली का मैं पिताजी हूँ. मग ते बोलले अरे लय बेकार झाला असं बोलत, चला मम्मीला बघूया करून वरती दुसरा माल्यावर 204 नंबर रूम मध्ये आले बघायला. मग तुमचा त्यांच्याशी अजून काय संवाद झाला या प्रकरणावर? हा, बोलले की दादा बरोबर तर मी पण होतो, तुझी मुलगी पिंकी मालीला मी ओळखतो, मी पण एकदा प्रवास केलाय दादा बरोबर, तर तुझी मुलगी होती, पण लय वाईट झाला. पण हे सगळं आता तथ्य समोर यायला वेळ लागतोय. पहिलं तू मिसेसकडे लक्ष दे. मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आज हाऊसमध्ये मी विषय घेणार आहे, तर तुला कुठून काय मदत आली का? तर मेलं साहेब, मला बारामती प्रशासकीय भवनमधून फोन आला होता की 5 लाखचा मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून तुम्हाला अनुदान देतोय, तर ते मी स्वीकारलं नाही. पिंकी मालीच्या डेथ सर्टिफिकेटसाठी मी गेलेलो होतो. मी तिकडनं आलो आणि कंपनी VSR कंपनी आहे, ते लोक पण अजून इन्शुरन्सचं काय केले नाही. इथं बायको हॉस्पिटलमध्ये एकमेव काम करणारी मुलगी होती, तीही गेली. तर आम्हाला जर सरकारने मदत करायचं ठरवलं, माझा 24 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कुठेतरी कामावर ठेवले, तर मी समजेन की माझा पिंकीला भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली. 5 लाख रुपयामध्ये काय होणार आहे? मग त्या जागेवरती एकमेव मुलगी माझी कामाला होती, 7-8 महिने काम केले असती तरी ती कमवू शकत होती. आता मी बिना आधारचा झालोय, मला काही आधार नाही, मी टॅक्सी चालक आहे, माझ्या मुलाला कुठेतरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये कामावर ठेवले, तर ही खरी श्रद्धांजली मी असं समजेन की आपल्या पिंकीला मिळाल्या. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस.
आणि VRS कंपनी तर्फे ही जी धमकी आली आहे, यावर तुम्हाला काय म्हणणं आहे? धमकी नाही, संवाद होता. आता ते धमकीचं बरं स्वरमध्ये बोलतायत की कसा बोलतायत मला माहित नाही, कारण काय फेस टू फेस नव्हता, फोनवर होता कि आप लोग मीडिया में क्यों जा रहे हो, मीडिया आप लोग को पैसा देगी क्या, आपको जो हुआ ये तो गलती हुआ, अभी वो पायलट ने गलती हो गई उससे, उसने ठोक दिया. पण त्या गलतीच्या नादात 2 जीवांचा हे गेलाय आणि 4 जीव गेलेत आणि उपमुख्यमंत्री गेलेत आपले, तर ही गलती थोडी असू शकते. नाही, हे तर तपासचा भाग आहे ना. आमच्याकडे आयडिओ आहे. आता आम्ही मीडियामध्ये नाही जाणार, कुठल्या राजकीय नेत्याकडे नाही जाणार, तर मदत करणार कोण आणि आम्हाला मदत भेटणार कुठून? डीजीसीएने आता तपास चालू आहे. आता पूर्ण डिक्लेअर नाही झालंय की काय काय नाही. मग VK सिंग सरांना कसा माहित पडला की पायलटने ठोक दिया करके? हे तर CIDचा भाग आहे ना. ते होते का बघायला की कोण ठोक दिया कोण नाही ठोका? ते सरळ आरोप करतायत सुमित कपूरवरती. सुमित कपूर पण गेला ना त्यात. आणि नेहमी 5 ब्लॅक कलर आणि ग्रे कलर मध्ये फ्लाईट असायची नेहमी. यावेळी व्हाईट कलरची का? आणि सुरत मधनं फ्लाईट आलेली, त्यातमध्ये फ्युल पण होता काहीतरी. आणि पेपर नाही जळाले, बॉडी पूर्ण लोकांची जळाली. हे कसं? हे पूर्ण. आणि व्हिडिओमध्ये बोलतायत की झाड होते तिकडे, झाड दिसत पण नव्हता व्हिडिओमध्ये. झाड कुठनं आली त्यात? आमचा दुःख न भरण्यासारखं आहे. माझी तर बहीण गेली. तुम्ही जसं की बोललात की हे पूर्ण षडयंत्र आहे, तर नक्की कोणाचं षडयंत्र असेल? नाही, याच्या मागे ना लय मोठा राजकीय नेत्याचा हा राजकीय नेत्याचा. आम्हाला असं शंका येते की एवढा वेळ झालाय की CID तपासमध्ये काहीच तथ्य बाहेर येत नाहीये. प्रथम अहवाल आला, आता किती दिवस लागेल? जवळपास 1.5 महिना व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि स्कॉटलँडचा नंतर महाराष्ट्र पोलीस एक नंबरला लागतो, नाव काढलं जातो. तर तपासमध्ये एवढा हे फास्ट ट्रॅकवरती या CID इन्क्वायरी या जे सरकारने आपली योजना लावलेली त्याच्यातून लवकर लवकर बाहेर यायला, पण न्याय भेटला तरी पाहिजे. आम्हाला मुलगी गमावलाय आम्ही, आम्हाला तर माहिती मिळाली पाहिजे की नक्की काय झालंय, कोण याला गुन्हेगार आहे, त्याला तर सजा भेटेल. आमची मुलगी तर आम्हाला नाही भेटू शकत, पण आम्हाला सरकारकडनं पण बरोबर व्यवस्थित मदत नाही मिळाली आणि कंपनी पण आम्हाला इन्शुरन्सचा हे नाही केलं. ईमेल करता हूं, डॉक्युमेंट भेज दो, ये याच्यामध्ये लेट होत आहे. आता हात जळालाय, जर तुम्ही जखमवर मलम पण लावताय तर बोटाला लावून काय होणार आहे? तर मग तसं ते लोकांनी करायला पाहिजे. जसं माझा मुलगा मी म्हणालो कुठेतरी कामावर ठेवले तर माझ्या मुलीच्या जागेवरती आमचा रोजगारचा जे प्रश्न आहे ते मिटू शकतो. आणि जर अनुदान सरकारने ठरवलं तर एवढी छोटीशी रक्कम माझ्या मुलीची किंमत होऊ शकत नाही, पण काहीतरी मर्यादा असायला पाहिजे. आमचं आज आमची मिसेस प्रायव्हेटमध्ये हॉस्पिटलमध्ये आहे, ती पिंकीचा डेथ म्हणून जे झालेलं आहे, जे घटना झालेली आहे, तिचा सदमाच्यातून बाहेर नाही आली. 5-6 दिवस ती जेवली नाही, रडत रडत राहिली. ती हॉस्पिटलमध्ये, तिला बॉडीला इन्फेक्शन झालं. आपण चौकशी करू शकता. अजून ती शिवाजी पार्क दादर या ठिकाणी सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मी काय करू? मी कुठे धावू? एक तर न्याय भेटत नाही, मदत भेटत नाही, मी काय करू? एक सामान्य टॅक्सी चालक काय करणार? मीडियामध्ये नाही जाऊन आपला दर्द बोलू शकत, लीडर लोकांकडे जाऊन मी सांगू शकत नाही, तर मी नक्की करू काय? बोलणारे तो बोलता है कि VK सिंह सर जी की इसके पास मत जाओ, उससे मत. आप तो आगे आओ, जो हमारे लड़की का हक बनता है वो तो दो. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. हे जे VK सिंग तुम्ही जे बोलतायत ते आतापर्यंत तुम्हाला एकदाही भेटायला आलेले नाही? रेकॉर्डिंग एक्सपोज केल्यानंतर त्यांच्या टीममधनं मला काही फोन आलेले नाहीत आणि मी पण समोरून कोणाला फोन करत नाही. त्यांना प्रोसिजर करायला त्यांना जे वेळ लागते ते बोलतायत की आम्ही एवढा अमाऊंट तुम्हाला पाठवतो, इंटेरियम हेल्प आहे. त्यानंतर तुम्हाला 3 महिन्यांनी अजून एक इन्शुरन्सचा जे
कॉम्पन्सेशन आहे. मी त्यांना हे पण विचारलं, इन्शुरन्स आणि कॉम्पन्सेशन एकच आहे का? ते बोलले हो एकच आहे. हे वेगळे वेगळे असायला पाहिजे, हे एकच देतात ते. तर आम्हाला काय पैशांमध्ये माझी बहीण परत येणार नाही, पण त्यांना लय मोठे लोकांचा सपोर्ट आहे. विके सिंग चौकशी तर नीट झाली पाहिजे ना. 6 वेळेला उपमुख्यमंत्री होते अजितदादा आणि महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते होते, त्यांची चौकशी नीट नाही होणार तर सामान्य माणसाचा काय? आज रोहित दादा पवार आणि अमोल मिटकरी जी करतायत, आम्हाला तर कुठेतरी एक आस दिसते की आमची आवाज कुठेतरी जाते. आम्ही झोपडपट्टीमधनं राहणारे लोक, आमची आवाज कोण ऐकणार आहे, कोण मदतला धावणार आहे? पण याच्यामध्ये कसं झालेलं आहे की आज अमोल मिटकरी साहेबांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये विषय तर हाऊसमध्ये घेतले. आता किती सभापती दखल घेतात, काय करतात त्यांच्यावरती आहे. आम्ही काय करू, एक आसने बसलोय. आम्हाला जे काय न्याय मिळाला तर आम्हाला जखमवर मलम लागली, नाही न्याय मिळाला तर आम्ही रडल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये, पस्तवल्याशिवाय पर्याय नाहीये. काय करू शकतो आम्ही? शेवटी बहीण गेली माझी, आता मम्मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. शेवटी मम्मी आणि पप्पा जर नाही असले असते तर आम्हाला कोण बघितलं असतं? एक बहीण आणि भाऊजींनी. आता बहीणच गेली माझी आणि मम्मी ICU ला ऍडमिट आहे, तर आमचा काय होणार आहे? सरकार अधिवेशन मध्ये बिझी आहे, चला ठीक आहे. रोहित दादांनी लेटर पण दिलेले आहे मुख्यमंत्री साहेबांना, अनिल देशमुख साहेबांनी पण लेटर दिलेले आहे, अरविंद सावंत पण लेटर दिलेले आहेत, भरपूर लोकांनी लेटर दिलेले आहेत, पण त्यांच्यासोबत काय कारवाई होत नाही. 27 तारखेला पिंकीने मला फोन केला होता की पप्पा झोपले का? तर मी बोललो झोपायला जातोय. तर बोलते की ठीक आहे तुम्ही झोपा, मी उद्या सकाळी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि मी तिकडनं संसदाबाद जाईन. हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुमच्याशी खूप काय बोलायचं आहे मला. तर मी आत्ताच बोल, तू किती वेळा अजितदादा बरोबर जातेस? बोलता पप्पा ही 5वी टर्म आहे माझे, चांगले एक वडिलांसारखे ते आहे, वेळ मिळाला तर मी तुमच्याबद्दलही बोलणार आहे, आपल्याबद्दल काहीतरी मी त्यांच्याशी मी सांगेन. एवढा बोलून ते विषय राहिला. 28 तारखेला ब्रेकिंग न्यूज TV मध्ये बघितल्यावरती माहिती पडलं की हे असं फ्लाईटचं झालं. कंपनीचं काम होता आम्हाला इन्फॉर्म करणं की मुंबईच्या ऑफिसमधनं माझ्या पिंकीचा डेथ बॉडी भेटेल की बारामतीवरून ॲम्ब्युलन्सने पाठवणार. मग माझा जावईचा फोन आला, सोमवीकर पारसनाथ सैनी. तो का बोला पप्पा मैं आगे जा रहा हूँ. मला मीडिया वाले लोक इथे घेरलेले होते, मला मैं पीछे पीछे आता हूँ बारामती. मग सोमवीकर पारसनाथ सैनी, तो त्यांचा नवरा पिंकीचा, तो तिकडे गेला आपला भावाला वहिनीला घेऊन. मग मी मागून गेलो. जर आम्ही कुटुंब माली परिवार कुटुंब तिकडे आम्ही बारामतीला प्रशासकीय भवन जर आम्ही हॉस्पिटलला गेलो नसतो, बॉडी क्लेम नाही केला असता तर लावारिसमध्ये गेली असती. जर बॉडी कोण गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला क्लेमच नाही करणार तर काय झालं, आम्ही यांच्या भरोश्यावर राहिलो असतो. तर हे आम्हाला दुःख आहे. आज आम्ही तरी कसं तरी ह्याच्यातून निघायचा प्रयत्न करतोय, पण माझा जावई सोमवीकर सैनी हे पुरी कुटुंब आहेत ना, ते लोक पण दुःखामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये माझी मिसेस हॉस्पिटलमध्ये रडून सत्यानाश करून घेतली अंगाचा. काय करू, आमचा डोका बधीर झालेला आहे. आम्ही न्यायाची अपेक्षा आहे, मदतची अपेक्षा आहे, जखमवर मलम लावाय, पण कुठेतरी सरकारने पुढे यायला पाहिजे, आम्हाला पाठबळ द्यायला पाहिजे, पर्याय काहीतरी शोधायला पाहिजे. आज एवढा 1.5 महिना झाला. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करेन की माझी मुलगी जे कामावर होती ते आमच्या कुटुंब सांभाळायची, आम्हाला मदत करायची. पप्पा टॅक्सी मत चला ना, मैं आपको मदत करेगी. ती गेली, त्या जागेवर माझा एक मुलगा आहे. जर माझ्या मुलाला कुठेतरी गव्हर्नमेंटला ठेवलं तर मला आधार भेटेल. पैसे ते इकडनं तिकडनं निघून जाणार. तर मी एवढं सरकारला बोलेन की माझ्या मुलाला जर कुठे नोकरीवर ठेवले तर मी समजेन की पिंकीच्या रूपमध्ये माझा मुलगा आम्हाला मदत करतोय. आता आम्ही काय करणार? तर तुम्ही पाहू शकता
की नेमकं प्रकरण काय होतं आणि त्यांनी त्यांचं मत देखील मांडलेलं आहे. मात्र दादांचं असं म्हणणं आहे, म्हणजे पिंकी माळी यांच्या बंधूंचं म्हणणं आहे की ह्यामागे कोणता राजकीय नेता देखील असू शकतो. रोहित पवारांच्या वारंवार पुरावे सादर करण्यावरूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसणं, तर ह्यामागे नक्की कारण काय आहे आणि ह्यावर खरंच कोणता राजकीय नेता आहे का, ह्यावर तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि प्रशासन ह्यावर काय भूमिका घेणार आणि कधी भूमिका घेणार हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट आयुष लोकरे सोबत. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.